नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. माहिती आहे खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे, बट त्यासाठी दिलगिरी काही कारणास्तव ब्लॉग करू शकलो नाही. टायटल वाचून तुम्ही बघितलंच असेल की ब्लॉग कशाचा आहे. आज फर्स्ट टाईम सोलो ट्रॅव्हल करत आहे कोकणसाठी. एक्सायटेड आहे, नर्वस पण बघूया कशी होते ट्रिप. बरेच जणं बोलतात की समर्समध्ये कोकण चांगलं आहे, विंटर्समध्ये चांगलं आहे किंवा मान्सूनमध्ये चांगलं आहे. पण आपण मान्सून आणि समर्सच्या मध्ये कोकणात चाललो आहे. तिथं जाऊनच कळेल की वातावरण कसं आहे कोकणचं. बघूयात काय एक्सपिरियन्स असेल, कसं असेल, काय क्लायमेट असेल, सगळे अपडेट मी तुम्हाला देईल. सो भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो, आपली कोकणसाठी जाणारी बस या इथे आहे लागणार. एक्झॅक्टली मागच्या वेळेस जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हासुद्धा बस इथेच लागलेली होती आणि आता कोकणसाठी चाललो आहे तरी इथेच बस आहे. सो बस दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, काल रात्री बसमध्ये झोपलो, इतका तकलीफ डायरेक्ट झोपलो आणि सकाळी रत्नागिरीतच उठलेलो आहे. ही आपली बस ठीक होती. बस इतकं काय म्हणजे फॅसिलिटी नाही, काय नाही, बट ठीक आहे. इथून बाईक रेंट करणार आणि जाणार गणपतीपुळेला. तर भेटतो, थोडं फ्रेश वगैरे होतो, नाश्ता करतो, मग भेटतो. आधी याच्यात पेट्रोल टाकून घेतो आणि मग इथून गणपतीपुळे. सो फायनली मित्रांनो, आपण बाईक रेंट केलेली आहे, ज्यात आपण पेट्रोलसुद्धा आता भरलेलं आहे. आपल्याकडे लायसन्ससुद्धा आहे, हेल्मेटसुद्धा आहे. सो आता कोणी आपल्याला अडू शकत नाही. इथून आपण जाणार बाप्पाच्या दर्शनासाठी गणपतीपुळे आणि ट्रॉली पुढे रेडी. ॲक्सेस बँक केलेली आहे. भेटतो तुम्हाला गणपतीपुळे. आय डोंट नो ही नदी कोणती आहे, बट व्ह्यू तर चांगला आहे आणि क्लायमेटसुद्धा एकदम छान झालेलं आहे. सो आणि रोड पण खूप चांगले आहे. कोण म्हणतं गर्दी खूप आहे, बट अजून तरी गर्दी मला कुठं दिसलेली नाही आहे. थोड्या वेळ आता बसलेलो आहे इथे शांत सावलीत. हा बेंचवर बसलेलो आहे. हा बेंच जाऊ द्या, बट या बेंचच्या मागचं तुम्ही व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. अरे वारे बीच, पूर्णपणे शांतता, कोणीच नाही, निवांत. सो फायनली हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे. थोडंसं आउटस्कर्टला घेतलेलं आहे फॉरेन, निवांत म्हणजे होमस्टे टाईपच आहे. एकाचा विला आहे. सो तिथे आलेलो आहे. थोड्या वेळाने तुम्हाला रूम दाखवतो, आवडतो आणि मग बाप्पाच्या दर्शनाला. शांत विला, कोणीच नाही, निवांत. ॲक्च्युली एक ओळखीचे आपलं, त्यांचंच आहे. सो तिथे आलेलो आहे, त्यांना भेटू आणि मग दर्शनाला जाऊ. फायनली गणपतीपुळे. आता दर्शनासाठी चाललो आहे, बाप्पांच्या दर्शनासाठी. गर्दी बघा किती. मी म्हणतो गर्दी नाही आहे, बट स्टील खूप गर्दी आहे. बाहेर गाड्यांची रांगवर रांग आहे. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किनारी गाव आहे, जिथे स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. भक्तांना असे मानले जाते की इथे श्रद्धेने जर गणपतीने दर्शन दिले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी देशभरातून लोक इथे येतात. भक्तीने हा उत्साह साजरा केला जातो. गणपती बाप्पा मोरया. फायनली बाप्पांचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि लाईक 2 तास लाईनीत उभं राहून दर्शन केले. फक्त 4 ते 5 सेकंद दर्शन झाले, पण मन भरून आले असे दर्शन झालेले आहे. सो आता इथून बघू शकतो पूर्ण बीचवर सगळे फॅमिलीज वगैरे त्यांचं एन्जॉय करतो आहे. बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आता इथून प्रसाद वगैरे घेऊन भेटू. घरांचा कोकण
मित्रांनो, हे जे आपण मंदिर बघतोय माझ्या मागचं, हे JSW सिद्धिविनायक गणपती बाप्पाचंच मंदिर आहे. बट JSW कंपनी जी आहे त्यांनी हे मंदिर क्रिएट नाही म्हणता येणार, बट स्थापना केलेली या मंदिराची 2013 साली. बट इतकं सुंदर आहे. आणि हे कोकणात जे गणपतीपुळ्याला जी गर्दी होती त्याची 0.1%सुद्धा गर्दी येतं नाही. हे मंदिर लोकांना माहीत नाही आहे, बट इतकं सुंदर मंदिर आहे. एक सेकंड. संपूर्ण जुनं बांधकाम पूर्ण. आणि बजरंगबलीची मूर्ती, जय बजरंगबली. इकडे मासे वगैरे, प्रॉपर गार्डन. इकडे समोर इथं मासे आणि त्या साईडनी सुद्धा आहे. छान, एकदम सुंदर मंदिर आहे. लोकांना हे अजून माहीत नाही. इथे सिद्धिविनायक मंदिर जयगड फोर्टच्या आधी हे मंदिर आहे. इथे गणपतीपुळेपासून मे बी 10-15 किलोमीटर असेल. बट छान मंदिर, एकदम सुंदर. आणि मेन म्हणजे गर्दी कमी येते. आणि इथले जे केअरटेकर आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोललो. जसं इंदोरला राजवाडा जर तुम्हाला माहिती असेल तर रात्री लाईट्सचा शो असतो किंवा लाईट्स लावले जातात, तसंच इथे ठिकठिकाणी असं तुम्हाला ह्या लाईट्स बघायला भेटतील. या लाईट्समुळे मंदिराची शोभा रात्री अजून कसं वाटेल. आता रात्री आपण बघणार नाही, कारण रात्री आपण नाही आहे इथे. बट स्टील हे बघा, हा कारंजा बंद आहे. बट कारंजा लाईट्स. आज गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे. तिथेच मंदिराच्या खाली आहे हँडमेड क्राफ्ट्स आहे, कलाधाम. सगळे हँडमेड क्राफ्ट्स आहे. बाहेर सुद्धा आहेत. तर सिद्धिविनायक मंदिर आपण आलो आहे आता उंडी बीच का म्हणतात मला माहीत नाही, पण उंडी बीचला आलेलो आहे. आणि हा बीच लिटरली लाईक हिडन स्पॉट्सला आपण फाइंड करतो आहे. ह्या बीचवर कुठेच कोणी नाही आहे, लाईक कुठेच कोणी नाही आहे. आपली गाडी आणि आपण या बीचवर फक्त बघतो आहे, टोटली कोणीच नाही. सगळे आरे वारे बीच तिकडे जातात. आपण आता हे उंडी बीच JSW सिद्धिविनायक जे मंदिर आहे त्याच्या जवळच हे बीच आहे, ते एक्सप्लोअर करू. थोड्या वेळ इथे बघू आणि मग रिटर्न तिकडं आरे वारे बीचला जाऊ, सनसेट बघू. मे बी भेटू तिथे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की बीच बघायला आलो, बीचवर गर्दी स्टील आता थोडी गर्दी वाढली आहे. आणि घरच्यांनी सांगितलेलं आहे पाण्यात जायचं नाही, पाणी लागूनच बघायचं. बट आपण आत्ता आहे इथे, तरी ऐकून घ्या, घरचे सुद्धा ऐकून घ्या. मी पाण्यात गेलेलो नाही आहे, एवढ्याशाच पाण्यात आहे. पोहता येतं पण तरी काळजी घेतली पाहिजे, समुद्र येते. सो मागूनच पाणी बघू आपण. आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, आरे वारे बीचला सनसेट बघायचा प्लॅन होता, पण सनच इथं सेट झालेला आहे. त्यामुळे काय जाता येणार नाही आहे. पण ठीक आहे, इथंच थांबून आपण, हा चांगली जागा आहे, इथंच थांबून आपण थोडी हवा चांगली चालू आहे, एन्जॉय करू सनसेट. काय करणार आहे. अशा प्रकारे आपला डे 1 संपला आहे. अजून डे 2 आहे, त्याच्यातसुद्धा खूप सारी धमाल आहे. सो जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 म्हणजेच दिवस दुसरा, त्यातसुद्धा खूप मजा येणार आहे. सो भेटूया.